जैन विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं महामॅरेथॉन क्लास घेणार आहे बघा. ओके, टॉप 50 क्वेश्चन घेणार आहे आपण बायोलॉजी या विषयावरती. ओके, तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल बघा. जसं की तुमचं नर्सिंग असिस्टंट असेल, आर्मीची एक्झाम असेल, आर्मी जीडी असेल. ओके, ह्या एक्झामसाठी तुम्हाला 100% फायदा होणार. तसेच पोलीस भरतीसाठी सारख्या एक्झाम आहेत बघा, ज्याच्यामध्ये बायोलॉजी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि ह्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स कव्हर करतात. ओके, त्यामुळे हे जे आपण क्वेश्चन टॉप 50 घेणार आहे, तुम्हाला 100% त्याचा एक्झामसाठी फायदा होणार म्हणजे होणारच बघा. 100% तुम्हाला फायदा होणार. आपण वन बाय वन एक एक क्वेश्चन आता बघत जाऊया. राईट, आता पहिला क्वेश्चन आहे बघा आपला ह्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा क्वेश्चन. पोलीस भरती आर्मी भरतीला सारखा सारखा विचारला जाणार पहिलाच क्वेश्चन आहे बघा ह्याच्यामध्ये. पेशींचं ऊर्जा केंद्र, पॉवर हाऊस ऑफ सेल कोणाला म्हणतात? ओके, पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे पेशींचं ऊर्जा केंद्र कोण असेल तर ह्याच्यामध्ये बघा तंतुकणिका, मराठीमध्ये तंतुकणिका, इंग्लिशमध्ये मायटोकॉन्ड्रिया म्हणते बघा. ओके, मायटोकॉन्ड्रिया किंवा तंतुकणिका, पॉवर हाऊस ऑफ सेल अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. 100% तुम्हाला मार्क मिळवून देणार बघा. ओके, त्यानंतर आपण थोडी सेलच्या बद्दल माहिती बघा. ओके, पेशी सेल आपण त्याला म्हणते बघा. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा की सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला? तर सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला बघा? रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला. ओके, जवळजवळ 1665 त्यावेळी काय केला? पेशींचा शोध लावला बघा, पण मृत पेशीचा शोध लावला त्यांनी. ओके, रॉबर्ट हुक अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे हा एक. त्याच्यानंतर बघा जिवंत पेशीचा शोध कोणी लावला? तर जिवंत पेशीचा शोध कोणी लावला? लिव्हनहॉक. लिव्हनहॉकने काय केला? जिवंत पेशीचा शोध लावला. राईट, त्यानंतर पेशी सिद्धांत कोणी मांडला असं तर स्लायडेनिशॉन. म्हणजे काय? मानवी शरीर जे आहे ते कशापासून बनलेलं आहे बघा? छोट्या छोट्या पेशींपासून बनले. हा सिद्धांत कोणी मांडला असेल तर स्लायडेनिशॉन यांनी काय केला? पेशी सिद्धांत मांडला बघा. ओके, त्यानंतर ओव्हरऑल मध्ये बघायला गेलं तर सर्वात मोठी पेशी कोणती आहे? तर सर्वात मोठी पेशी कोणती? तर शहामृगाचा अंड. हे काय आहे बघा? सर्वात मोठी पेशी आपल्याला बघायला मिळते. आणि सर्वात लहान पेशी कुठली आहे बघा? मायक्रोप्लाझ्मा. मायक्रोप्लाझ्मा सर्वात लहान पेशी ओव्हरऑल मध्ये. ओके, आता आपण मानवी शरीराकडे जर आलो तर मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी कुठली असेल तर शुक्राणू. ओके, शुक्राणू जे असते मानवी वीर्यामधलं ते सर्वात लहान पेशी आपण स्पर्म म्हणतो बघा. ओके, तर ही सर्वात लहान पेशी आपल्याला बघायला मिळते. ओके, त्याच्यानंतर बघा सर्वात मोठी पेशी कोणती आहे मानवी शरीरामध्ये? तर ओहम. ओहम म्हणजे अंडण. हे स्त्रियांच्या मध्ये बघायला मिळते बघा. ओके, सर्वात मोठी पेशी आहे. आणि सर्वात लांब पेशी कुठली असते तर चेतापेशी, न्यूरॉन आपल्याला मेंदूमध्ये आढळते बघा. ओके, हे न्यूरॉन पेशी कुठे आढळणार आहे? आपल्याला मेंदूमध्ये. तर हे महत्वाचे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळते. ओके, त्यानंतर पेशींचा जो काय अभ्यास आहे, सेल अभ्यास. ओके, सेलचा जो काय अभ्यास आहे ह्या शास्त्राला काय म्हणायचं बघा? पेशींचा जो काय अभ्यास करतोय आपण सेलचा, ह्याला म्हणायचं सायटॉलॉजी. काय म्हणायचं बघा? सायटॉलॉजी. सायटॉलॉजी. राईट, तर हे क्वेश्चन आपल्याला इथं बघायला मिळतात. अत्यंत महत्वाचा आहे. आता आपला दुसरा क्वेश्चन आहे, अत्यंत महत्वाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. दुसरा क्वेश्चन पण अत्यंत महत्वाचा आहे बघा. पेशीमधील आत्मघाती पिशव्या, सुसायडल बॅग्स असं कोणाला म्हणायचं? ओके, आत्मघाती पिशव्या. आता सुसायडल बॅग्स कोणाला म्हणायचं तर लायसोसोम्स. लायसोसोम किंवा काय म्हणू आपण याच्यामध्ये लायसोसोम जे असतात त्यांना काय म्हणायचं? आत्मघाती पिशवी असं म्हणायचं बघा. ओके, म्हणजेच आत्मघाती पिशवी का? कारण ते पेशीमध्ये जे काही मृत पेशी असतील ओके त्यांना खाण्याचं काम करतात बघा. ओके, आणि पेशीतले जे काही घाण आहे ती कचरा बाजूला काढण्याचं काम कोण करत असेल किंवा ते कचरा खाण्याचं काम कोण करत असेल तर महत्वाचं कोण करते बघा? लायसोसोम करते. त्यामुळे त्याला काय म्हणायचं बघा? आत्मघाती पिशवी असं म्हणायचं. राईट, आता बघा जर आपण पेशी जर घेतली ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला घटक बघायला मिळतात बघा. ओके, तर पेशीमध्ये काय असते? एक मायटोकॉन्ड्रिया असते, आपण बघितलं. ओके, मायटोकॉन्ड्रिया असते, गॉल्जी बॉडी असते, त्यानंतर रायबोझोम असते, न्यूक्लियस असते, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असते, व्हेक्युल्स असते आणि काय असते बघा? लायसोसोम. हे आपल्याला पेशीच्या आतमध्ये बघायला मिळते. आतमध्ये जे लिक्विड आपल्याला भरलेलं बघायला मिळते. राईट, त्यानंतर बघा पेशीच्या भोवती एक वॉल असते, त्याला म्हणायचं सेल मेम्ब्रेन. काय म्हणायचं बघा? सेल मेम्ब्रेन किंवा पेशी झिल्ली किंवा कोशिका झिल्ली आपण म्हणतो त्याला हिंदीमध्ये. त्यानंतर बघा ह्याच्यावरती जर एक हे असं एक लेअर आहे बघा, ह्याला म्हणायचं सेल वॉल किंवा पेशी भित्तिका. पेशी भित्तिका जी असत्या ती आपल्याला वनस्पतीमध्ये बघायला मिळते. पेशी भित्तिका कुठे बघायला मिळते बघा? वनस्पती. वनस्पतींच्या मध्ये ही पेशी भित्तिका बघायला मिळते आणि ती कशापासून तयार झालेली असते बघा? इथे सेल्युलोज. कशापासून? सेल्युलोज पासून ती तयार झालेली असत्या आणि पेशी भित्तिका फक्त वनस्पतीमध्येच असते बघा. ओके, तर वनस्पतीमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते? सेल मेम्ब्रेन पण असणार आहे आणि त्याच्यावरती पेशी भित्तिका. पण एखादा जंतू असेल किंवा मानवी शरीर असेल तर त्या मानवी शरीरामध्ये फक्त सेल मेम्ब्रेन असते, त्याच्यामध्ये पेशी भित्तिका अजिबात नसते. ओके, मानवी शरीरामध्ये पेशी भित्तिका नसत्या. पेशी भित्तिका वनस्पतीमध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे वनस्पतीमध्ये सेल मेम्ब्रेन असणार आहे आणि पेशी भित्तिका पण असणार आहे. पण एखादा जंतू असेल मानवी शरीर जर घेतलं त्याच्यामध्ये फक्त आपल्याला सेल मेम्ब्रेन बघायला मिळेल. ओके, आता ह्याच्यामध्ये असते बघा मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया आताच आपण बघितलं शरीराचं काय असते बघा? ऊर्जा गृह असं म्हणतो याच्यामध्ये. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय असते बघा? महत्वाचं शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचं काम करते. तिथे आता ह्याच्यामध्ये असते डीएनए असते. ओके, मायटोकॉन्ड्रियामध्ये काय असतात? डीएनए असतात प्लस 70S काय असते बघा? 70S रायबोझोम असते. ओके, 70S काय असते? रायबोझोम. त्याच्यानंतर गॉल्जी बॉडी. ओके, गॉल्जी बॉडी काय करते बघा? ऊर्जा परिवहन करण्याचं काम करते. ओके, आपल्या शरीरात जे काही ऊर्जा लागणार आहे ते परिवहन करण्याचं काम कोण करत असेल तर गॉल्जी बॉडी अत्यंत महत्वाचं काम करते.
रायबोझोम काय करते बघा, प्रथिनांची निर्मिती करते किंवा प्रथिनांचा कारखाना म्हणते बघा, प्रोटीन फॅक्टरी. ओके, प्रथिनांची निर्मिती कोण करत असेल तर रायबोझोम करते, अत्यंत महत्वाचं आहे बघा. लायसोसोम काय करते, आताच आपण बघितलं, आत्मघातीय पिशवी. ओके, किंवा सुसायडल बॅगचं काम करते, राईट. त्याच्यानंतर बघा न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक पेशीचा मेंदू आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय काय असते बघा, डीएनए असते आणि त्यामध्ये गुणसूत्र असतात बघा. टोटल मानवी शरीरामध्ये गुणसूत्र जोड्या किती असतात बघा, 23 जोड्या असतात बघा. ओके, आणि टोटल गुणसूत्र किती असणार आहेत, 46. ओके, एक एक क्वेश्चन महत्वाचा आहे बघा. त्याच्यानंतर बघा व्हॅक्युल्स. व्हॅक्युल्स म्हणजे काय म्हणते, रसदाणी. ह्याच्यामध्ये पाणी साठवलेलं असतं बघा. ओके, जलसंग्रह करण्याचं काम करतात बघा. ओके, तर दुसरा क्वेश्चन आताच आपण बघितलं, महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. ओके, आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर, प्रौढ मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? प्रौढ मानवी शरीरामध्ये किती हाडे असतात तर 206 हाडे आपल्याला बघायला मिळतात. ओके, प्रौढ माणसाचे काही शरीर आहे त्याच्यामध्ये किती हाड असतात, 206 हाड असतात. ओके, आणि छोटं मूल जर असेल, छोटे मूल, छोट्या मुलामध्ये किती हाड असणार आहेत बघा, इथे 300 हाड. ओके, 300 हाड आपल्याला बघायला मिळतील छोट्या मुलाच्या मध्ये. आणि प्रौढ माणूस जर असेल तर त्याच्यामध्ये किती असणार आहेत बघा, 206 हाड बघायला मिळतील बघा. ओके, जसं की आपण बघतो की आपल्या हातामध्ये किती हाड असणार आहेत बघा, एका हातामध्ये 30 आणि दोन हातामध्ये बघा 30 दोन्ही 60 हाड. ओके, त्यानंतर बघा पाय, एका पायामध्ये 30, दोन पायामध्ये किती हाड आपल्याला बघायला मिळतात, 60 हाड. त्याच्यानंतर आपली जे काही कवटी आहे, ह्या कवटीमध्ये बघा आपला चेहरा, ही कवटी. ओके, वरची पूर्ण. ओके, ह्याच्यामध्ये आपला चेहरा प्लस आपलं क्रेनियम. क्रेनियम म्हणजे वरची कवटी. ओके, वरचा जो काही कवटीचा भाग आहे क्रेनियम, ज्याच्यामध्ये मेंदू आहे. तर चेहऱ्यामध्ये 14 आणि क्रेनियम मध्ये 8, असे टोटल किती हाड असणार बघा, 22 हाड आपल्याला बघायला मिळतात बघा. ओके, तर अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळते. ओके, पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर आता, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? तर मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणतं तर फिमर. फिमर जे काय हाड आहे, पर्याय क्रमांक सी. ओके, हे कुठं असते बघा, फिमर जे हाड असते मांडीमध्ये असते बघा. ओके, फिमर, फिमर कुठं असते बघा, मांडीमध्ये. हे सर्वात मोठं हाड आहे. ओके, मांडीमध्ये फिमर सर्वात मोठं हाड. त्यानंतर बघा स्टेप्स, इथं आहे बघा स्टेप्स. स्टेप्स पर्याय बघा, स्टेप्स हे शरीरातील, मानवी शरीरातील सर्वात छोटं हाड, सर्वात छोटे हाड, छोटे हाड. हे कुठं असते बघा, कानामध्ये आपल्याला बघायला मिळते. हे कुठं असते, माणसाच्या कानामध्ये. सर्वात छोटं हाड कानामध्ये, सर्वात मोठं हाड मांडीमध्ये, राईट. त्यानंतर टिबिया. टिबिया नावाचं जे काय हाड आहे बघा, हे कुठं असते, माणसाच्या पायामध्ये. माणसाच्या पायामध्ये काय असते बघा, टिबिया. आणि ह्युमरस, ह्युमरस कुठं असते बघा, माणसाच्या हातामध्ये. ओके, हे हात आहे, हे जे काय हाड आहे ह्याला म्हणायचं ह्युमरस म्हणायचं. ओके, आपण जर नावं बघायला गेले, माणसाचा हात जर घेतला आपण याच्यामध्ये, माणसाच्या हातामध्ये. ओके, हातामध्ये आपण बघितले की 30 हाडं असतात, राईट. आता आपण एक एक बघत जाऊ याच्यामध्ये. ह्युमरस, ह्युमरस. ओके, त्यानंतर बघा पुढचं, हे झालं आपलं वरचं ह्युमरस. त्याच्यानंतर अंगठ्याकडचा भाग आहे बघा. ओके, हे जे काय आहे त्याला म्हणायचं रेडियस. अंगठ्याकडच्या भागाचा हाड रेडियस. त्याच्यानंतर अल्ना, त्याच्यानंतर बघा अल्ना. अल्ना म्हणजे कुठला, करंगळीकडचा भाग. इथे 2 हाड आपल्याला बघायला मिळतात. ओके, एक रेडियस आणि एक कुठलं तुमचं अल्ना. अल्ना करंगळीकडचा भाग आहे. ओके, त्यानंतर बघा कार्पल. कार्पल आपल्या मनगटाला काय म्हणा, मनगटामध्ये हाड आहे त्याला म्हणायचं कार्पल. त्यानंतर बघा मेटाकार्पल, कार्पल, मेटाकार्पल. आणि त्यानंतर फ्लेंजेस, आणि त्यानंतर बघा फ्लेंजेस, राईट. फ्लेंजेस म्हणजे आपले बोट. ओके, हे कार्पल. कार्पलच्या पुढचा जे असणार आहे, ओके, हे ह्याला म्हणायचं मेटाकार्पल, राईट. आता ह्युमरस किती असते बघा, एका हातामध्ये एक ह्युमरस असते, एकच हाड आहे बघा, ह्युमरस एक. ओके, रेडियस किती असते बघा, एक. अंगठ्याकडचं जे हाड आहे एक. त्यानंतर अल्ना किती आहे बघा, ह्या करंगळी साईडचं एक. त्यानंतर कार्पल, कार्पल किती असतात बघा, इथं आपल्या ह्याच्यामध्ये मनगटामध्ये 8 कार्पल असतात. ओके, मेटाकार्पल किती असतात बघा, मेटाकार्पल 5. आणि त्यानंतर फ्लेंजेस, फ्लेंजेस किती असतात बघा, 14, राईट. टोटल बघा किती येतं बघा, 14 आणि 5 किती, 19. 19 आणि 8 किती, 27, 28, 29, 30. म्हणजे एका हातामध्ये किती हाड असणार बघा, 30 हाडं आपल्याला बघायला मिळतात. त्यांची नावं वगैरे तुम्हाला आपल्याला आपण डिटेलमध्ये दिले बघा. ओके, तर तुम्ही काय करू शकता हे लक्षात ठेवा. ओके, तर पहिलं ह्युमरस, त्याच्यानंतर बघा रेडियस, अल्ना, त्याच्यानंतर कार्पल, त्यानंतर इथली पुढची मेटाकार्पल आणि त्यानंतर फ्लेंजेस, राईट. तर ही टोटल हाडांची नावं किती हाड असतात. ओके, हे सगळे तुम्हाला संख्या मी देऊन ठेवल्या. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर बघा, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोठे असते? आताच आपण बघितलं, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कुठं असते तर आपल्या कानामध्ये, स्टेप्स. ओके, तर हे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आपल्याला इथं बघायला मिळते बघा. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 6. आता काय म्हणते बघा तो क्वेश्चन,
मानवी रक्ताचा पीएच म्हणजे सामू साधारणपणे किती असतो? मानवी रक्ताचा पीएच किंवा त्याला सामू म्हणतोय तो किती असतोय? तर महत्वाचा क्वेश्चन आहे. तर पर्याय क्रमांक सी 7.4 हा काय असतोय बघा? मानवी रक्ताचा पीएच असतोय बघा. मानवी रक्ताचा पीएच किती असतोय? आताच आपण बघितलं 7.4. कधी कधी असं बघा 7.4 म्हणजेच 7.35 ते 7.45 या दरम्यान काय होते बघा? व्हॅरी होते. ओके, ते पण बरोबर आहे. त्याच्यानंतर कसा असतोय बघा? आम्लारी धर्मी असतोय. कसा असतोय हा? आम्लारी धर्मी किंवा त्याला आपण अल्कली म्हणू शकतो बघा, अल्कली. ओके, तर हा मानवी रक्ताचा पीएच आम्लारी किंवा काय म्हणू आपण याच्यामध्ये अल्कली असतोय. आता मानवी मूत्र जर असेल, मानवी मूत्राचा पीएच किती असते बघा? 6.0. ओके, थोडा आम्लधर्मी आपल्याला बघायला मिळते, राईट. त्याच्यानंतर मानवी लाळ. ओके, ह्या लाळेचा जो काही पीएच आपल्याला बघायला मिळतोय ते 6.2 ते 7.5. ओके, हा मानवी लाळेचा पीएच आहे. त्यानंतर बघा आपल्या जठराचा पीएच. ओके, जठर म्हणजे आपण पोट म्हणते बघा, त्या जठरामध्ये काय असते बघा? HCl असते. हे HClचा पीएच किती असते बघा? 1.5 ते 3.5च्या दरम्यान आपल्याला HClचा पीएच बघायला मिळते बघा. ओके, हे मानवी HCl जे असते, ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिड हे आपल्या पोटामध्ये बघायला मिळते बघा. ओके, तर हे सगळं पीएच लक्षात ठेवा, तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन्स बघायला मिळतील एक्झाम मध्ये. ओके, अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा बघा रक्तगटाचा शोध म्हणजेच ब्लड ग्रुपचा डिस्कवरी कोणी केली किंवा रक्तगटाचा शोध कोणी लावला? ओके, तर रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर महत्वाचं कार्ल लँडस्टेनर. काय केलं? रक्तगटाचा शोध लावला. आणि जवळजवळ 1900 मध्ये लँडस्टेनर यांनी काय केलं बघा? रक्तगटाचा शोध लावला. यांनी 3 रक्तगट शोध लावला बघा, ए, बी आणि ओ. ह्या 3 रक्तगटांना शोध लावला. आणि त्याच्यानंतर ह्यांच्याशी काही शिष्य होते. ओके, यांच्या शिष्यांनी त्यांनी बघा 1902 ला काय करा? एबी ह्या रक्तगटाचा शोध लावला. म्हणजे टोटल किती रक्तगट आहेत बघा? 4 रक्तगट आपल्याला बघायला मिळतात, ए, बी, ओ आणि एबी, राईट. तर कार्ल लँडस्टेनर यांनी काय केलं? रक्तगटाचा शोध लावलेला आपल्याला इथे बघायला मिळते बघा. ओके, त्यानंतर बघा विल्यम हार्वेने काय केलं बघा? विल्यम हार्वे महत्वाचं नाव आहे. रक्ताभिसरण शोध लावला. रक्ताभिसरण आपल्या शरीरामध्ये जे काही रक्ताभिसरण होते. ओके, म्हणजे हृदय काय करते? 120 च्या पंपिंग करते आणि परत 80 न परत हृदयाकडे येते बघा. ओके, पंपिंग करते 120 न परत 80 न हृदयाकडे येते. ह्या रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला असेल तर विल्यम हार्वेने लावला बघा. ओके, आपले जे काही रक्तदाब असते, मानवी रक्तदाब किती असते बघा? इथं नॉर्मल 120/80 mm/Hg हा मानवी रक्तदाब आपल्याला बघायला मिळते बघा. ओके, आणि हृदयाचे ठोके किती पडतात बघा? हृदयाचे ठोके एका मिनिटाला किती ठोके पडतात बघा? 72 ठोके. ओके, 1 मिनिट हृदयाचे एका मिनिटाला 72 ठोके पडतात. आणि रक्तदाब किती असतो? 120/80 हा नॉर्मल बीपी आपल्याला इथं बघायला मिळते बघा. ओके, तर हे क्वेश्चन अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर रक्ताचा जो काय अभ्यास आहे, रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणायचं बघा? हेमॅटोलॉजी. काय म्हणायचं? हेमॅटोलॉजी. रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणायचं हेमॅटोलॉजी, राईट. तर क्वेश्चन बघा, अत्यंत महत्वाचे क्वेश्चन तुम्हाला इथे बघायला मिळतील, राईट. त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य दाता असं म्हणतात? ओके, कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य दाता असा रक्तगट कुठला असेल? तर आपण ह्याच्यामध्ये बघूया की तुमचा जो काय ओ रक्तगट आहे, ओ रक्तगट काय बघा? युनिव्हर्सल डोनर किंवा काय म्हणूया आपण त्याला? सर्वयोग्य दाता असा रक्तगट आहे. आणि जर त्याच्या डिटेलमध्ये विचारलं तर कोणता? तर ओ निगेटिव्ह जो आहे तो सर्व योग्य दाता असा रक्तगट आहे बघा. ओके, आता रक्तगट आपण मगाशी बघितलं की चार आहेत रक्तगट. कोणते बघा? ए, बी, त्यानंतर ओ आणि ए बी हे 4 रक्तगट आहेत. पण ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते बघा. ओके, जसं की ह्याच्यामध्ये RH फॅक्टर येते बघा. ओके, RH फॅक्टर आणि RH फॅक्टर मध्ये काय असते? ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह आपण बघतोय बघा. ओके, तर हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये पॉझिटिव्ह असते आणि निगेटिव्ह असते बघा. ओके, आता हे RH फॅक्टरचा शोध कोणी लावला असेल तर ह्याच्यामध्ये बघा, ह्यांचा शोध जर कोणी लावला असेल, RH फॅक्टरचा शोध लँडस्टेनर
लॅन्स स्टेनर आणि कोणी विनर. लॅन्स स्टेनर आणि विनरने काय केलं बघा, RH फॅक्टरचा रक्तामधल्या शोध लावला. म्हणजे रक्तगट काय पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि निगेटिव्ह पण असू शकते बघा. म्हणजे ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, त्यानंतर बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह. ओके, हे RH फॅक्टर अत्यंत महत्वाचं आहे बघा. ओके, आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर. कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य स्वीकारणारा युनिव्हर्सल रेसिपियंट असं म्हणतात. ओके, म्हणजे ज्याला सगळ्यांचं रक्त चालतंय असा कुठला असेल तर AB रक्तगट. AB रक्तगट जो आहे ह्याला सगळ्यांचं रक्त चालतंय बघा. ओके, आणि AB मध्ये जर विचारलं तर AB पॉझिटिव्ह. ओके, थोडा डिटेलमध्ये विचारलं तर AB पॉझिटिव्ह जर असेल रक्तगट तर सर्वयोग्य स्वीकारणारा. ओके, किंवा सर्वांचं रक्त त्याला चालू शकते बघा. ओके, तर महत्वाचा क्वेश्चन. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे बघा, महत्वाचा क्वेश्चन आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ओके, हे क्वेश्चन भरपूर वेळा येते. तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली असेल तर सर्वांना माहिती आहे की यकृत. यकृत जी आहे ती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आपल्याला बघायला मिळते. यकृतला आपण काय म्हणतो बघा, इथे लिव्हर. यकृत म्हणजे काय, लिव्हर ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे बघा. ओके, ह्याचा आकार कसा असतो बघा, तपकिरी. तपकिरी आकार आहे बघा. भुरे कलर की ग्रंथी कौनसी असं हिंदीमध्ये विचारतात. ओके, तपकरी म्हणजे ब्राऊन कलरचा ह्याचा रंग आपल्याला बघायला मिळते बघा. ओके, त्यानंतर यकृतामध्ये बघा पित्त कुठं तयार होते, पित्त. तर पित्त तुमच्या यकृतामध्ये तयार होते आणि साठवलं जाते पित्ताशयामध्ये. ओके, पण पित्त तयार कुठं होते तर तुमच्या यकृतामध्ये पित्त तयार होते बघा. ओके, त्यानंतर सर्वात चांगल्या प्रकारे पेशींची निर्मिती कुठे होते बघा. ओके, पेशींचं निर्माण. ओके, पेशींचं निर्माण म्हणजे काय तर एकदम जर आपल्या लिव्हरला जर काय म्हणजे आपण जखम जरी झाली तर काय होते, लगेच भरून येते बघा. ओके, सगळ्यात चांगलं पेशींचं निर्माण. ओके, किंवा पेशींचं विभाजन. ओके, निर्माण किंवा आपण म्हणूया विभाजन. सर्वात जास्त पेशींचं विभाजन कुठं होत असेल, ओके, तर सगळ्यात जास्त पेशींचं विभाजन कुठं होते, तुमच्या यकृतामध्ये होते बघा. ओके, तर अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आपल्याला इथं बघायला मिळतो. राईट, त्यानंतर बघा पीयूषिका ग्रंथी. पीयूषिका ग्रंथी कुठं असते, ही मेंदूमध्ये असते. ही कुठं बघायला मिळते तुम्हाला, मेंदूमध्ये. आपण पिट्युटरी ग्लँड्स जे म्हणतोय ते पीयूषिका ग्रंथी आहे. त्यानंतर बघा स्वादुपिंड ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रंथी आहे बघा. दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रंथी. ओके, दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रंथी. हे पण क्वेश्चन आपल्याला विचारतात बघा. स्वादुपिंड. ओके, स्वादुपिंडामध्ये काय स्रावते, स्वादुपिंड महत्वाचं इन्सुलिन. इन्सुलिन स्रावण्याचं काम करते स्वादुपिंड. ओके, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कुठला आजार होतो बघा, मधुमेह नावाचा आजार होते बघा. तर हे महत्वाचं आपल्याला क्वेश्चन इथे बघायला मिळतात. राईट, थायरॉइड कुठं असते, आपल्या गळ्यामध्ये असते बघा. ओके, थायरॉइड कुठं असते, आपल्या गळ्यामध्ये. ओके, त्यानंतर हे जर थायरॉइड ग्रंथी जर बिघडली तर काय होते, आपला गॉइटर आजार होते बघा. गॉइटर किंवा त्याला आपण काय म्हणतो, गॉइटर किंवा काय म्हणतो आपण त्याला गलगंड नावाचा आजार आपल्याला बघायला मिळते बघा. ओके, तर प्रत्येक क्वेश्चन अत्यंत महत्वाचा आहे बघा. ओके, तुमच्या एक्झामच्या दृष्टीने 100% तुम्हाला फायदा होणार. आता पुढचा आपण क्वेश्चन बघूया. नेक्स्ट, मास्टर ग्लँड असं कोणत्या ग्रंथीला म्हणतात. ओके, मास्टर ग्लँड असं कोणत्या ग्रंथीला म्हणतात तर महत्वाचे आताच आपण बघितले पीयूषिका ग्रंथी. ओके, पीयूषिका किंवा पिट्युटरी ग्लँड आहे, ह्याला काय म्हणायचं बघा, मास्टर ग्लँड असं म्हणायचं. आता मास्टर ग्लँड म्हणण्याचं कारण का तर महत्वाचं बघा, ही आपल्या मेंदूमध्ये असत्या, एकदम छोट्याशा वाटण्यासारखी आपल्याला बघायला मिळते. आता हे काय करते बघा, शरीराच्या वाढीचं काम करते. महत्वाचं शरीराची वाढ किंवा शरीराचा जो काही विकास आहे हे ग्रंथी करते. त्याच्यानंतर बघा 2 नंबर चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम. चयापचयाचं काम कोण करते, ही ग्रंथी करते आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा 3 नंबरला प्रजनन पण ह्या ग्रंथीद्वारे सगळं नियंत्रित केलं जाते बघा. ओके, त्याच्यानंतर नंबर 4 बघा पाण्याचे संतुलन. शरीरातील पाण्याचे जे काही संतुलन आहे, शरीरातील पाण्याचे संतुलन. ओके, हे पाण्याचे संतुलन कोण करते, हे ग्लँडच करते बघा. त्यामुळे महत्वाचे मास्टर ग्लँड. त्याच्यानंतर बघा आणि इतर ग्रंथींवर नियंत्रण. इतर ग्रंथींवर नियंत्रण. ओके, हार्मोन्स वगैरे स्रवण्याचं काम कोण करत असेल तर ही पिट्युटरी ग्लँड किंवा आपण काय म्हणूया त्याला पीयूषिका ग्रंथी किंवा त्याला काय म्हणूया मास्टर ग्लँड करते बघा. आणि त्याची महत्वाची काम आहेत, त्यामुळे तिला काय म्हणायचं, मास्टर ग्लँड असं म्हणायचं. आणि कुठं असते ती मेंदूमध्ये आपल्याला बघायला मिळते बघा. ओके, अत्यंत महत्वाचं आहे. पुढचा रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते. रक्त जर गोठायचं असेल, ओके, कधी रक्त गोठायला पाहिजे, जेव्हा आपल्याला लागल्यानंतर समजा रक्त आपल्या शरीरातून बाहेर लागलं तर काय करायला पाहिजे, आपलं रक्त काय झालं पाहिजे, गोठलं पाहिजे बघा. ओके, रक्त जर गोठलं नाही तर माणसाचा मृत्यू होऊ शकतोय. ओके, त्यामुळे रक्त गोठलं पाहिजे लागल्यानंतर. ओके, म्हणजे रक्त शरीरातून बाहेर आल्यानंतर गोठलं पाहिजे. आणि कुठलं व्हिटॅमिन आवश्यक आहे तर व्हिटॅमिन के. रक्त गोठण्यासाठी कुठलं व्हिटॅमिन आवश्यक आहे, व्हिटॅमिन के आवश्यक आहे बघा. ओके,
त्यानंतर बघा आणि काय काय आवश्यक आहे रक्त गोठण्यासाठी. रक्त गोठण्यासाठी रक्त गोठण्यासाठी काय काय आवश्यक असते बघा. महत्वाचं व्हिटॅमिन के. आताच आपण बघितलं व्हिटॅमिन के. त्यानंतर कुठलं बघा कॅल्शियम पण आवश्यक आहे. काय आवश्यक आहे? कॅल्शियम. कॅल्शियम काय करते? रक्त गोठण्याचं काम करते. त्यानंतर प्लेटलेट्स. प्लेटलेट्स प्लेटलेट्स जे असतील त्या पण अत्यंत महत्वाचे बघा, रक्त गोठण्याचं काम करतात बघा. ओके, तर हे महत्वाचे आपल्याला क्वेश्चन इथं बघायला मिळतात. राईट. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. रातनाळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? ओके, रातनाळेपणा जो आहे तो कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातनाळेपणा होतोय. राईट. आता महत्वाचा की व्हिटॅमिन ए कशाच्या रिलेटेड निगडीत आहे? तुमचं डोळ्याच्या रिलेटेड निगडीत आहे. हे सांगा बघा. आणि त्याच्या कमतरतेमुळे काय होते बघा? रातनाळेपणा आपल्याला बघायला मिळते. व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे काय होते? तर बेरीबेरी. व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो बघा. बेरीबेरी चेतासंस्थेचा आजार आहे. ते व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे आपल्याला इथं बघायला मिळते. व्हिटॅमिन म्हणजे जीवनसत्व. राईट. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे काय होते बघा? स्कर्वी. स्कर्वी नावाचा आजार आपल्याला तुम्हाला व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे बघायला मिळते. त्यानंतर व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे काय बघायला मिळतं? रिकेट्स. रिकेट्स जो आजार आहे, ओके, त्याला आपण मुडदूस म्हणते बघा. मुडदूस हा जो काय आजार आहे तो व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे बघायला मिळतो, किंवा ऑस्टिओपोरोसिस म्हणतोय आपण त्याला. ओके, मोठ्या माणसांच्या मध्ये ऑस्टिओपोरोसिस, छोट्या मुलांच्या मध्ये रिकेट्स, हे जे काय आजार आहेत, ओके, प्रत्येक व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आपण बघितलं. ओके, पण रातनाळेपणा किंवा नाईट ब्लाइंडनेस कशामुळे होते? तर व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होते. राईट. पुढचा क्वेश्चन, स्कर्वी. आताच बघितलं. स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? ओके, स्कर्वी हा रोग कशामुळे होतो? तर व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे. ओके, म्हणजे काय होते? हिरड्यात रक्त यायला चालू होते बघा. ओके, कशामुळे? तर व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे. ओके, मग तुम्ही जर व्हिटॅमिन सी जर प्रॉपर प्रमाणामध्ये घेतलं, जसं की तुम्हाला बघायला मिळते आवळ्यामध्ये, आवळा चांगला स्त्रोत आहे. ओके, व्हिटॅमिन सी चा. तुम्ही जर आवळा वगैरे घेतला तर तो स्कर्वी वगैरे बरा होऊ शकते बघा. ओके, आता आपण बघा त्यांची रासायनिक नावं बघूया. ओके, ए चं रासायनिक नाव काय बघा? रेटिनॉल. व्हिटॅमिन ए चं रासायनिक नाव काय बघा? रेटिनॉल. म्हणजे डोळ्याशी निगडीत आपल्याला बघायला मिळते बघा. ओके, व्हिटॅमिन ए. त्यानंतर बी चं रासायनिक काय नाव आहे बघा इथं? बी चं रासायनिक नाव आहे थायमिन. थायमिन जे आहे ते बी या व्हिटॅमिनचं रासायनिक नाव आहे. व्हिटॅमिन सी, एस्कॉर्बिक आम्ल. एस्कॉर्बिक आम्ल म्हणलं का तुमचं व्हिटॅमिन सी. त्यानंतर व्हिटॅमिन डी, कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल म्हणलं का व्हिटॅमिन डी. त्यानंतर बघा ई. ए म्हणलं का टोकोफेरॉल. टोकोफेरॉल. आणि के, व्हिटॅमिन के इज अ फिलोक्विनोन. फिलोक्विनोन किंवा फायलोक्विनोन असं म्हणतात बघा. ओके, तर ही रासायनिक नावं पण लक्षात ठेवा. हे तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला एक्झामला वगैरे विचारू शकतील. ओके, तर ही महत्वाची आपल्याला बघायला मिळतात. तर पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यानंतर बघा. आताच आपण बघितलं की मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? ओके, मुडदूस जे होते तो कशामुळे होतोय? तर व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे. लहान मुलांच्यामुळे मुडदूस वगैरे बघायला मिळते. ओके, आणि ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच बघा अस्थिमृदुता. आपण त्याला मराठीमध्ये म्हणतोय अस्थिमृदुता. ओके, ह्या मोठ्या माणसांच्या मध्ये बघायला मिळते बघा, किंवा वृद्ध माणसांच्या मध्ये. ओके, अस्थिमृदुता आपण म्हणतोय. तो कशामुळे होतो? तर व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे आपल्याला इथं बघायला मिळते बघा. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचा आहे बघा. ओके, क्वेश्चन नंबर 16 काय म्हणते बघा? मानवी रक्तातील तांबड्या पेशींचं म्हणजे आरबीसींचं आयुष्य किती दिवस असते बघा. ओके, आरबीसींचं आयुष्य किती दिवस असते? तर आरबीसींचं आयुष्य असते 120 दिवस. आरबीसी सगळ्यात जास्त जगतात बघा. ओके, जर आपण मानवी रक्त जर घेतलं, रक्त किंवा त्याला आपण काय म्हणतो बघा? ब्लड म्हणतोय. राईट. तर ह्याच्यामध्ये काय काय असतं बघा? मानवी रक्तामध्ये आपल्याला महत्वाचं बघायला मिळते बघा, 2 घटक असतात त्याच्यामध्ये. ओके, आता पहिला जो काही घटक आहे ह्याला म्हणायचं आपलं रक्तद्रव्य. पहिल्या घटकाला म्हणायचं रक्तद्रव्य, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा म्हणतो बघा. ओके, रक्तद्रव्य म्हणजे काय? प्लाझ्मा. ओके, त्यानंतर प्लाझ्माचा जो काही कलर आहे त्याचा कलर असते पिवळसर. पिवळसर कलर असते बघा. ओके, तर रोगाचं निदान वगैरे कशाचं करतोय? आपण प्लाझ्माद्वारेच करतोय बघा. आणि हे जे काय रक्तामध्ये आपलं प्रमाण असते ते 55% असते. प्लाझ्माचं प्रमाण किती असते? 55%. ओके, रक्तद्रव्य एक घटक झाला. दुसरा घटक आहे बघा ह्याच्यामध्ये रक्तपेशी. दुसरा घटक काय बघा? रक्तपेशी. त्याला आपण ब्लड सेल म्हणतोय बघा.
काय म्हणतो आपण याला, ब्लड सेल. रक्तपेशी म्हणजेच काय, आपल्या ब्लड सेल. आता रक्तपेशी ज्या असतात ह्याचं परत 3 टाईप पडतात बघा. ओके, किंवा ब्लड सेल्स. आता कुठले कुठले बघूया आपण याच्यामध्ये. ओके, अत्यंत महत्वाचा आहे हा. पहिला बघा ह्याच्यामध्ये आरबीसी. आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल. ओके, आरबीसी. पुढचा बघा ह्याच्यामध्ये डब्ल्यूबीसी, व्हाईट ब्लड सेल्स. व्हाईट ब्लड सेल्स. आणि तिसरा आपल्याला बघायला मिळते ह्याच्यामध्ये प्लेटलेट्स. काय बघा, प्लेटलेट्स. राईट. तर हे रक्तपेशींचे 3 प्रकार आहेत. आता प्रत्येकाचा जीवनकाल असतो बघा. ओके, जीवनकाल. जीवनकाल, आरबीसीचा जीवनकाल किती आहे बघा, इथे 120 दिवस. आताच आपण बघितलं 120 दिवस हा जो काही जीवनकाल आहे तो आरबीसीचा आहे बघा. ओके, डब्ल्यूसीचा जीवनकाल किती आहे बघा, 4 दिवस. 4 दिवस हा डब्ल्यूबीसीचा जीवनकाल आहे. त्याच्यानंतर प्लेटलेट्सचा जीवनकाल किती आहे बघा, 7 ते 10 दिवस. 7 ते 10 दिवस हा जीवनकाल कोणाचा आहे, प्लेटलेट्स, किंवा त्याला आपण बिंबाणू म्हणतोय. यांचा जीवनकाल 7 ते 10 दिवस. राईट. आता त्याच्यानंतर बघा ह्यांची जी काही संख्या आहे, आरबीसीची संख्या सगळ्यात जास्त आहे बघा, 5 मिलियन ते 6 मिलियन. 5 मिलियन ते 6 मिलियन म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख, म्हणजे 50 ते 60 लाख एवढी आरबीसीची संख्या असते. रक्तामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे रक्तपेशीमध्ये सर्वात जास्त संख्या कोणाची असते तर आरबीसीची असते. पण तुम्हाला रक्तामध्ये विचारलं तर सर्वात जास्त काय असणार आहे बघा, तुमचं रक्तद्रव्य असणार आहे, कारण ते 45% असते. आणि राहिलेलं तुमच्या इथं रक्तपेशी या किती असणार आहेत बघा, रक्तपेशी मग 45% रक्तपेशी असणार आहेत. आणि त्या रक्तपेशीमध्ये सगळ्यात जास्त काय असेल तर आरबीसी असणार आहे, कारण ते 5 मिलियन ते 6 मिलियन म्हणजे 50 ते 60 लाख. राईट. त्यानंतर डब्ल्यूबीसी किती असतात बघा, डब्ल्यूबीसी किती पाहिजे बघा आपल्या, म्हणजे 5K ते 10, 5K ते आपण 11K म्हणूया. ओके, 5 ते 11K, के म्हणजे 1000. ओके, 5000 ते 11,000 दरम्यान तुम्हाला डब्ल्यूबीसी सैनिकी पेशी असतात बघा. ओके, त्यांचं एवढं प्रमाण आपल्या शरीरामध्ये पाहिजे, तर आपली शरीराची जी काही प्रतिकारक क्षमता असते किंवा रोग प्रतिकारक शक्ती असते ती चांगली राहू शकते बघा. ओके, त्यानंतर प्लेटलेट्स. प्लेटलेट्सचं प्रमाण किती पाहिजे बघा ह्याच्यामध्ये, 1.5 लाख ते किती बघा, 4.5 लाख एवढ्या दरम्यान काय पाहिजे का तुमच्या शरीरामध्ये प्लेटलेट्स पाहिजे बघा. ओके, तर यांचा जीवनकाल किती संख्या असत्या आणि हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मेन्शन केले. तुम्हाला 100% याचा क्वेश्चन आला तर फायदा होणार बघा. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यानंतर 17 नंबरचा. शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरायचं. ओके, शरीराचं जर तापमान मोजायचं असेल तर माहिती आहे की थर्मोमीटर वापरतोय बघा. ओके, शरीराचं तापमान कशाने मोजतोय आपण, थर्मोमीटर मोजतोय. मानवी शरीराचं तापमान. ओके, मानवी शरीराचं तापमान किती असते बघा, 37 डिग्री सेल्सिअस. 37 डिग्री सेल्सिअस हे मानवी शरीराचं तापमान आहे. ओके, आणि फॅरनाईट मध्ये किती बघा, 98.6 डिग्री फॅरनाईट हे मानवी शरीराचं टेम्परेचर असते बघा. ओके, स्टेटोस्कोपनं काय मोजतं तर आपण हृदयाचं ठोकं. ओके, हृदयाचं ठोकं कशाला मोजतं तर स्टेटोस्कोपनं मोजते बघा. ओके, ठोक्यांचा आवाज कसा येतो, लपडप. ओके, लपडप आवाज, ह्याच्यावरती पण क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. पुढचा, रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते. रक्तदाब जर मोजायचं असेल तर आपण काय वापरतोय बघा, स्पिग्नोमॅनोमीटर. ओके, रक्तदाब मोजायचं असेल तर स्पिग्नोमॅनोमीटर. आणि नॉर्मल बीपी किती असते आपला, आपण बघतोय की 120 ते 80, 120-80 एमएम ऑफ एचजी. एमएम ऑफ एचजी हा आपला काय पाहिजे, नॉर्मल बीपी आपल्याला बघायला मिळते बघा. ओके, नेक्स्ट पुढचा होता. त्याच्यानंतर मानवी हृदयाला किती कप्पे असतात. कप्पे म्हणजे चेंबर. आता मानवी हृदयाला किती कप्पा असतात तर मानवी हृदयाला 4 कप्पा असतात बघा. ओके, कप्पे. मानवी हृदयाला कप्पे किती, कप्पे किती, 4. ओके, त्यानंतर झडपा. मानवी हृदयाला झडपा किंवा आपण त्याला वॉल्व म्हणतो बघा, किती वॉल्व असतात, 4 वॉल्व असतात. ओके, कप्पे 4. त्यानंतर वॉल्व पण किती असतात बघा, 4 असतात बघा. ओके, त्यानंतर बघा मानवी हृदयाचा जो काय, सपोज आपण असं हे केलं, जो काय वरचा भाग याला म्हणायचं आलिंद. मानवी हृदयाच्या वरच्या भागाला काय म्हणायचं, आलिंद. रक्त स्वीकारण्याचं काम करतोय. ओके, रक्त स्वीकारण्याचं काम, रक्त स्वीकारणे. रक्त स्वीकारण्याचं काम कोण करते तर आलिंद. आणि खालच्या भागाला काय म्हणायचं बघा, निलय. निलय म्हणायचं, रक्त पंपिंग करते. ओके, रक्त पंपिंग करण्याचं काम कोण करत असेल, हा, रक्त पंपिंग करण्याचं काम कोण करते, निलय. खालच्या भागाला निलय म्हणायचं, वरच्या भागाला आलिंद. आलिंद रक्त स्वीकारण्याचं काम करते बघा. ओके, तर मानवी हृदयाला कप्पा किती, 4. झडपा किती किंवा वॉल्व किती बघा, 4. ओके, हे क्वेश्चन लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर आता, इन्सुलिन हे संपूर्ण शरीरातील कोणत्या अवयवातून तयार होते. ओके, इन्सुलिन. इन्सुलिन कुठून तयार होतं तर स्वादुपिंड. स्वादुपिंडातून काय तयार होते, इन्सुलिन. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेहासारखा आजार होते बघा. ओके, तर पुढचा, तर नेक्स्ट त्याच्यानंतर, रक्ताचे शुद्धीकरण करण्याचे काम कोणता अवयव करतो, रक्त शुद्ध कर. ओके, रक्त शुद्ध कोण करते तर किडनी, किंवा त्याला आपण म्हणतो का मूत्रपिंड काय करते, रक्त शुद्ध करते. आणि किडनी किंवा त्याला आपण उर्क म्हणते बघा, उर्क.
हे सर्वात छोटे एकक, सर्वात छोटे एकक, सर्वात छोटे एकक कुठला असेल तर नेफ्रॉन. कुठला आहे? नेफ्रॉन. हा महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. सर्वात छोटे एकक कुठला आहे बघा इथं? नेफ्रॉन. किडनीचं किंवा वृक्काचं सर्वात छोटं एकक कोणतं? नेफ्रॉन. ओके. पुढचा आता नेक्स्ट त्याच्यानंतर एड्स हा रोग कशामुळे होतो? ओके. एड्स हा कशामुळे होतो? तर एड्स हा विषाणूमुळे होते बघा. ओके. एड्स हा कशामुळे होतो? तर विषाणूमुळे होणारा आजार आहे बघा. पण त्याला HIV म्हणते बघा. HIV, ह्युमॅन इम्युनोडिफिशियन्सी. ह्युमॅन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. व्हायरस आणि व्हायरस म्हणजे काय? विषाणूसारखा. ओके. रोगप्रतिकारक क्षमता माणसाची कमी व्हायला चालू होते बघा. ओके. आणि शेवटी माणसाचा मृत्यू होते. ओके. तर महत्वाचं बघा कसं कुठला आजार आहे? विषाणूजन्य आजार आहे. आता पुढचं नेक्स्ट, मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? ओके. सर्वात मोठी पेशी इथं सर्वात मोठी म्हणण्यापेक्षा आपण सर्वात लांब पेशी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? तर चेतापेशी. चेतापेशी आपण त्याला काय म्हणते बघा? न्यूरॉन पेशी. ओके. आणि कुठं असते? हे आपल्या मेंदूमध्ये. हे आपण मगाशीच बघितले. कुठं असते बघा? आपल्या मेंदूमध्ये आपल्याला चेतापेशी बघायला मिळते बघा. ओके. अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा, डीएनएचे पूर्ण रूप काय आहे? ओके. डीएनएचे पूर्ण रूप काय आहे बघा? याच्यामध्ये डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड हे डीएनएचं पूर्ण रूप आहे. आता डीएनए बघा महत्वाचं. डीएनए कशामध्ये असते? तुमच्या केंद्रकामध्ये, न्यूक्लियसमध्ये असते. आपण बघितलं पेशीच्या न्यूक्लियसमध्ये डीएनए असते. ओके. त्याचा डायग्राम कशी असते बघा डीएनएची? शिडीसारखी. तर हा डीएनएचा आकार आहे बघा. शिडीसारखा दिसतो ना, ह्याला म्हणायचं डबल हेलिक्स. डबल हेलिक्स मॉडेल. डबल हेलिक्स मॉडेल. डबल हेलिक्स मॉडेल. आणि हे शोधून कोणी काढलं? ओके. ह्याचा शोध कोणी लावला असेल तर डीएनएचा शोध? वॉटसन आणि क्रिक. डबल हेलिक्स मॉडेल असते डीएनएचं. ओके. ह्याला म्हणायचं डबल हेलिक्स मॉडेल. ह्याचा शोध कोणी लावला? वॉटसन आणि कोणी? क्रिकनं. क्रिक. ओके. आणि डीएनएला थोडं आणि थोडं वडलं. ओके. हे डीएनएचं मॉडेल आहे बघा. डीएनए. ओके. ह्यातल्या एका रेषेला जर वेगळं केलं, एका रेषेला तर कसं दिसणार आहे बघा? असं दिसेल आपल्याला. एका रेषेला वेगळं केलं तर असं दिसेल. राईट. हे पण महत्वाचं आहे बघा. ओके. ह्याला म्हणायचं आरएनए. ह्याला काय म्हणायचं? आरएनए. रायबोन्यूक्लिक ऍसिड. रायबोन्यूक्लिक ऍसिड. रायबोन्यूक्लिक ऍसिड. रायबोन्यूक्लिक ऍसिड. राईट. ह्याला म्हणायचं आरएनए. ओके. आता ह्याचा शोध कोण लावला बघा? ह्याचा शोध लावला मिशर. आरएनए शोध कोण लावला? मिशरनं आरएनएचा शोध लावला बघा. ओके. त्यानंतर डीएनएचं सर्वात छोटे एकक काय असेल? ओके. डीएनएचं सर्वात छोटे एकक काय बघा? जीन जे आहे ते डीएनएचं सर्वात छोटे युनिट आहे बघा. ओके. डीएनएचं सर्वात छोटे युनिट काय आहे बघा? जीन. आणि ह्याचा शोध कोण लावला असेल तर जीनचा? ओके. त्या जोहान्सन. कोणी शोध लावला बघा? याचा जोहान्सननं शोध लावलेला आपल्याला बघायला मिळते. ओके. तर ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आपल्याला इथे बघायला मिळतात बघा. ओके. तर डीएनएचं पूर्ण रूप डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. ओके. डबल हेलिक्स मॉडेल आहे. त्याचा शोध कोण लावला? वॉटसन आणि क्रिक. ओके. त्याला आपण वॉटसन आणि क्रिकनं लावला. आरएनएला काय म्हणायचं? रायबोन्यूक्लिक ऍसिड. शोध कोण लावला इथं? मिशरनं. राईट. त्यानंतर डीएनए सर्वात छोटे कोण आहे? जीन आहे. आणि जे जीनचा शोध कोण जीनचा शोध कोण लावलाय बघा इथं? जोहान्सन. राईट. हे महत्वाचं आपल्याला क्वेश्चन बघायला मिळतं. अत्यंत महत्वाचं आहे बघा. पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर आता, पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोण लावला? पेनिसिलिनचा शोध कोण लावला बघा इथं? महत्वाचा अलेक्झांडर फ्लेमिंग काय केला बघा? पेनिसिलिनचा शोध लावला. राईट. लुई पाश्चरनं कशा शोध लावला बघा? रेबीज. ओके. कुत्रा चावल्यानंतर काय होते बघा? रेबीज होते. त्या रेबीजच्या लसीचा शोध कोण लावला असेल तर लुई पाश्चर लावला. त्यानंतर एडवर्ड जेन्नर कशा शोधाला बघा इथं? देवीची लस. ओके. त्याला म्हणायचं आपण स्मॉल पॉक्स वगैरे म्हणतोय. ओके. ह्याचा शोध कोण लावला? एडवर्ड जेन्नर. ओके. आणि रॉबर्ट हुकनं कशा शोध लावला बघा? पेशीचा. रॉबर्ट हुक कशाला शोध लावला? पेशीचा शोध लावला आपल्याला बघायला मिळते बघा. ओके. महत्वाचा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढचा, मानवी लाळेमध्ये कोणते एन्झाईम असते? मानवी लाळेमध्ये काय असते? अमायलेज किंवा आपण काय म्हणते बघा? टायलिन म्हणजेच काय? अमायलेज हे कशामध्ये असते बघा? मानवी लाळेमध्ये. कशासाठी असतं? स्टार्च पचवण्यासाठी.
स्टार्च. ओके, धान्याची जी काही वरची परत असते त्याच्यामध्ये स्टार्च असते, ते लवकर पचत नाही. हे पचवण्यासाठी बघा काय असते, मानवी लाळेमध्ये टायलिन बघायला मिळते बघा. पेप्सिन. पेप्सिन पेप्सिन कुठं असते बघा, मानवी जठरामध्ये. जठरामध्ये असते बघा. ओके, कशासाठी असते, प्रोटीनचं पचन करण्यासाठी. प्रोटीन प्रोटीन म्हणजे काय, प्रथिन. त्या प्रोटीनचं पाचन करण्यासाठी काय असते बघा, पेप्सिन असते. पहिल्यांदा पोटात गेल्यानंतर पेप्सिन काय करते बघा, पाचन करायला चालू करते. त्यानंतर बघा ट्रिप्सिन. ट्रिप्सिन पण काय करते, प्रोटीनचं पाचन करते बघा. ओके, हे कुठं असते बघा, स्वादुपिंडामध्ये. स्वादुपिंड. ट्रिप्सिन स्वादुपिंडामध्ये. ओके, प्रोटीनचं पाचन करते. प्रोटीनचं पाचन करते बघा. ओके, त्यानंतर रेनिन. रेनिन कुठं असते बघा, हे पण तुमचं प्रोटीनचं पाचन करते. प्रोटीन आपल्या जे काही छोट्या मुलांच्या मध्ये बघायला मिळते बघा. ओके, दुधामध्ये जे काही केसिन असते त्या केसिनचं पचन करते बघा. ओके, रेनिन. ओके, हे केसिनचं पचन करते. कुठं असते बघा, लहान मुलांमध्ये. ओके, छोटी मुलं किंवा लहान मुलांच्या मध्ये. लहान मुलांच्या मध्ये आपल्याला हे बघायला मिळते बघा. ओके, तर महत्वाचं क्वेश्चन आहे ते, राईट. आता पुढचं, त्याच्यानंतर पित्त कोठे साठवले जाते. ओके, पित्त तयार करते तुमचं यकृत किंवा पित्ताशय, पण ते पित्त कोण तयार करते बघा, इथं महत्वाचं. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, त्याच्यानंतर तुमचा पित्त कोठे साठवले जाते. पित्त कुठे साठवलं जाते बघा, पित्त साठवलं जाते पित्ताशयामध्ये. ओके, गाल ब्लॅडर म्हणते बघा. गाल म्हणजे पित्त. पित्त साठवलं जाते पित्ताशयामध्ये, पण पित्त तयार कुठे होते तर यकृतामध्ये. पित्त तयार होते यकृतामध्ये, पण साठवलं जाते बघा पित्ताशयामध्ये साठवलं जाते. ओके, महत्वाचं आहे. नेक्स्ट, प्रथिनांचे पचन प्रामुख्याने कुठे होते. प्रथिनांचं पचन कुठं होते प्रामुख्याने बघा, महत्वाचं. इथं प्रथिनांचं पचन कुठं होते बघा, इथं मोठ्या आतड्यात म्हणले, इथं लहान आतड्यामध्ये. लहान किंवा छोट्या आतड्यामध्ये काय होते बघा, प्रथिनांचं पाचन होते. ओके, अन्नाचं पूर्ण पचन पण कुठं होते, लहान आतड्यामध्ये होते. आणि प्रोटीन पण कुठं बसते, शेवटीला लहान आतड्यामध्ये बसते बघा. ओके, महत्वाचा. नेक्स्ट, त्याच्यानंतर बघा, रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो. रक्ताचा जो काही लाल रंग असतो ते कशामुळे असते बघा, रक्तामध्ये असते हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिन मध्ये काय असते बघा, इथं महत्वाचं फेरस. फेरस म्हणजे काय असते, इथं आयर्न असते. आणि ह्याच्यामुळे काय होते, रक्ताचा कलर कसा होते, आपल्याला लाल बघायला मिळते बघा. ओके, तर हे महत्वाचे क्वेश्चन आहेत, राईट. पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर नेक्स्ट 30 वाला. मानवी शरीरातील सर्वात मोठे बाह्य अंग कोणतं. ओके, मानवी शरीरातील सर्वात मोठं बाह्य अंग कोणतं असेल, आपली त्वचा. ओके, स्किन जी म्हणतोय. ओके, ही स्किन जी आहे ती मानवी शरीरातील सर्वात मोठं असं काय बघा, बाह्य अंग किंवा ऑर्गन आपल्याला बघायला मिळते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा क्वेश्चन आहे बघा, याच्यामध्ये गॉयटर हा रोग कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो. ओके, गॉयटर जो आजार आहे, ओके, गॉयटर कशाच्या कमतरतेमुळे तर आयोडीनच्या कमतरतेमुळे. ओके, आपल्या शरीरामध्ये जर आयोडीनची कमतरता झाली तर कुठला आजार होते बघा, गॉयटर हा आजार होते. थायरॉइड ग्रंथीला प्रॉब्लेम होते, गळ्याला वगैरे तुम्ही सुजालेली बघताय बघा. ओके, गॉयटर किंवा गलगंड आपण म्हणतोय आयोडीनच्या कमतरतेमुळे, राईट. लोहाच्या कमतरतेमुळे काय होते बघा, इथं अॅनिमिया सारखा आजार होते बघा. अॅनिमिया सारखा आजार कशामुळे होते तर लोहाच्या कमतरतेमुळे आपल्याला बघायला होते, किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमिया सारखा आजार होते बघा. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यानंतर, हेपेटायटिस हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाला होतो. ओके, हेपेटायटिस जो काय आजार आहे तो शरीराच्या कोणत्या अवयवाला होतो बघा, यकृत म्हणजे लिव्हरला काय होते, हेपेटायटिस आजार होते बघा. ओके, यकृताला बघा काय काय होते, हेपेटायटिस किंवा फॅटी लिव्हर म्हणते बघा, फॅटी लिव्हर. ओके, इथे काय होते, लिव्हरचा आकार मोठा होते. लिव्हरवरती मेद जर साठले जास्त तर फॅटी लिव्हर होते बघा. त्यानंतर कावीळ, महत्वाचा कावीळ किंवा जॉइंटिस म्हणतोय आपण त्याला. ओके, कावीळ. ओके, कावीळ किंवा त्याला आपण काय म्हणतोय, जॉइंटिस सारखा आजार. ओके, हे काय यकृताचा आपल्या आजार आहेत बघा. ओके, पिलिया वगैरे म्हणतोय, राईट. तर हे महत्वाचं आपल्याला बघायला मिळतात. पुढचाच त्याच्यानंतर, मानवी रक्तातील पांढऱ्या पेशींचे मुख्य कार्य काय आहे. ओके, मानवी रक्ताचे काय पांढऱ्या पेशी आहेत ते काय करते बघा, रोगांचा प्रतिकार करण्याचं काम करते बघा. ओके, तर डब्ल्यूबीसी चांगले असणं, स्ट्रॉंग असणं अत्यंत महत्वाचं आहे. ओके, तुम्हाला कुठलाच आजार जर व्हायचा असेल तर डब्ल्यूबीसी जे काही प्रमाण आहे आपण बघितलं 5,000 ते 11,000 दरम्यान असणं अत्यंत महत्वाचं आहे बघा. ओके, कारण का ते शरीरातल्या सैनिकी पेशी म्हणून पण काय काम करतात, रोग प्रतिकारक शक्ती ओके वाढवण्याचं काम करतात बघा. आता पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यानंतर, जागतिक आरोग्य दिन, वर्ल्ड हेल्थ डे कधी साजरा केला जातो. तर जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो, 7 एप्रिल. 7 एप्रिलला काय केला जातोय बघा, जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातोय. त्या दिवशी काय झालं बघा, WHO म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेची काय झाली, स्थापना झालेली बघायला मिळते बघा. ओके, स्थापना महत्वाचं आहे बघा. स्थापना कधी बघा, 7 एप्रिल 1948. 7 एप्रिल 1948 ही स्थापना झालेली आपल्याला इथं बघायला मिळते. आणि ह्याचं जे काय स्थळ आहे किंवा ठिकाण म्हणे, ओके, किंवा ह्याचं मुख्यालय
काय म्हणूया आपण ह्याचं मुख्यालय कुठे आहे बघा, जिनिव्हा स्वित्झर्लंड. जिनिव्हा स्वित्झर्लंडला ह्याचं मुख्यालय बघायला मिळते बघा. ओके, तर WHO च्या रिलेटेड क्वेश्चन अत्यंत महत्वाचा आहे. तर जागतिक आरोग्य दिन कधी? 7 एप्रिल, कारण का 7 एप्रिलला 1948ला त्याची स्थापना बघायला मिळते. ओके, पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर आता एड्स निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? ओके, एड्स जर निदान करायचं असेल, ओके, तर कोणती चाचणी केली जाते बघा? इलिसा नावाची टेस्ट आहे बघा. याच्यामध्ये काय एड्सचं निदान वगैरे होऊन जाते, राईट. त्यानंतर विडाल टेस्ट. विडाल कशासाठी? तर तुमचं टायफॉइड झाला असेल, टायफॉइड किंवा ह्याला आपण काय म्हणतोय? विषम ज्वर म्हणतोय बघा. टायफॉइड किंवा काय म्हणतोय? विषम ज्वर. टायफॉइड किंवा काय म्हणतोय आपण ह्याला? विषम ज्वर जर झाला तर काय करतोय बघा आपण? कुठली टेस्ट करतोय? विडाल टेस्ट करतोय. ECG काय करतोय आपण? हृदयाची कार्यक्षमता. ओके, हृदयाची कार्यक्षमता जर चेक करायची असेल, कार्यक्षमता, तर आपण काय करतोय बघा? ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ओके, ECG. क्षयकरण कधी आपण हाड वगैरे तुटला असेल तर आपण काय करतो? एक्सरे वगैरे काढण्याचं काम करतोय बघा. ओके, तर या टेस्ट अत्यंत महत्वाच्या आहेत बघा. ओके, आता पुढचा नेक्स्ट त्याच्यानंतर मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती आहे? ओके, मानवी शरीरात जे आहे ह्याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या किती आहे? तर ह्याच्यामध्ये 46 आणि जोड्या किती आहेत बघा? 23 जोड्या आपल्याला बघायला मिळतात बघा. ओके, जसं की मानवी गुणसूत्र आहेत बघा. मानवी काय आहेत बघा? गुणसूत्र किती बघा? 23 जोड्या. त्याला क्रोमोसोम म्हणतोय आपण. 23 जोड्या आणि एकूण किती बघा? 46 गुणसूत्र आपल्याला इथं बघायला मिळतात, राईट. आता ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल याच्या रेट आपण बघूया. ओके, दोघांच्या मध्ये पण 46 गुणसूत्र असतात, राईट. 46 बघा. आता ह्याच्यामध्ये दोघांच्या मध्ये 44 आयडेंटिकल असतात बघा. 44 स्त्रियांच्या मध्ये पण 44 आणि पुरुषांच्या मध्ये पण 44 आयडेंटिकल. म्हणजे बघा, पुरुषांना 2 डोळे आहेत, स्त्रियांना पण 2 डोळे आहेत, राईट. त्यांना पण 2 हात आहेत, स्त्रियांना 2 हात आहेत, पुरुषांना पण 2 हात आहेत बघा. सेम आपल्याला कंडिशन बघायला मिळते. फक्त बघा ह्याच्यामध्ये 2 गुणसूत्र वेगळे आहेत बघा. पुरुषांच्या मध्ये काय येते बघा? X आणि Y येते. पुरुषांच्या मध्ये शेवटी X आणि Y, आणि स्त्रियांच्या मध्ये बघा इथं XX असते बघा. ओके, तर हे महत्वाचं बघायला मिळते. तर ओके, राईट. त्याच्यानंतर बघा, समजा एक मेल आहे आणि इथं फिमेल आहे. ओके, मेल मध्ये कुठली आहेत बघा? ह्याच्यामध्ये XY. ओके, 44 तर आयडेंटिकल आहेत, 2 बाजूला घेऊया आपण XY, आणि फिमेलच्या मध्ये बघा इथं XX. ओके, मेल कंड जर X आला आणि फिमेल कंड X आला आणि मेल कंड जर X आला तर काय होते बघा? मुलगी होत्या. काय होत्या बघा? मुलगी. कोण जन्मणार आहे? तर मुलगी. फिमेलकडे दोन्ही पण X आहेत, फक्त पुरुषाकडे X आणि Y आहे, राईट. फिमेलकडे X आला, कुठला पण येऊ द्या, आता काय प्रॉब्लेम नाही. ओके, मेलकडे ह्याचा जर X आला तर काय होत्या बघा? मुलगी. आणि त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, फिमेलकडे X येणार आहे आणि पुरुषाच्याकडे जर Y आला, X आणि Y झाला तर काय होते बघा? इथं मुलगा जन्माला होते. ओके, म्हणजेच मुलगा किंवा मुलगी जन्माला नाही, हे कोणावर अवलंबून आहे? टोटली मेलवरती अवलंबून आहे बघा. ओके, तर हे महत्वाचं आपल्याला इथं बघायला मिळते, राईट. गुणसूत्रांच्या जोड्या किती आहेत? किती? ओके, मुलगा कधी जन्माला, मुलगी कधी जन्माला येणार? ओके, हे तुम्हाला क्वेश्चन अत्यंत महत्वाचे आहेत बघा. ओके, पुढचा आता क्वेश्चन त्याच्यानंतर, कवकांचा अभ्यास, स्टडी ऑफ फंगाई करणाऱ्या शास्त्राला काय म्हणायचं? ओके, कवकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणायचं बघा? मायकोलॉजी. कवकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणायचं? मायकोलॉजी असं म्हणायचं. सायकोलॉजी म्हणजे काय? मानवी मनाचा वगैरे अभ्यास, सायकोलॉजी. फायकोलॉजी म्हणजे शेवाळशास्त्राचा अभ्यास. ओके, शेवाळाचा वगैरे अभ्यास. त्याच्यानंतर झुलॉजी म्हणजे काय? प्राणीशास्त्राचा अभ्यास. ओके, झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र. प्राणीशास्त्रांचा अभ्यास. ओके, आणि फायकोलॉजी म्हणजे शैवालशास्त्र. पुढचा आता नेक्स्ट त्याच्यानंतर, अनुवंशिकतेचे जनक, फादर ऑफ जेनेटिक्स कोणाला म्हणायचं? ओके, अनुवंशिकतेचे जनक कोण आहे? तर ग्रेगर मेंडेल कोण आहे? ते अनुवंशिकतेचे जनक आपल्याला बघायला मिळतात बघा. ओके, त्यानंतर बघा इथं अरिस्टो आहेत बघा. अरिस्टॉटल जे आहेत याच्यामध्ये अरिस्टॉटल आपण वरती घेऊया किंवा अरुस्तो म्हणतोय आपण त्यांना, किंवा मराठीमध्ये अरिस्टॉटल. ओके, हे कशाचे जनक आहेत बघा? महत्वाचं, हे तुमच्या जीवविज्ञान किंवा जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीचं. ओके, बायोलॉजीचे जनक कोण असतील? जीवशास्त्राचे जनक तर कोण आहेत बघा? इथं अरिस्टॉटल म्हणतोय. ओके, आणि जीवशास्त्रामध्ये काय काय येते बघा? ह्याच्यामध्ये जीवशास्त्रामध्ये येते आपलं प्राणीशास्त्र येते. ओके, प्राणीशास्त्र आपण त्याला झुलॉजी म्हणते बघा. ओके, झुलॉजी. ओके, ह्या प्राणीशास्त्राचा पण जनक कोण आहे तिथं? अरिस्टो, आणि जीवशास्त्राचा पण जनक कोण आहे तिथं? अरिस्टो, राईट. हे महत्वाचं बघायला मिळते. चार्ल्स डार्विन. ओके, उत्क्रांतीवाद सिद्धांत मांडला. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत
उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. ओके, त्यांचं एक वाक्य आहे की जो सक्षम तोच टिकेल, हाय का नाही सांगा बघा. तर 4 लावीन अत्यंत महत्वाचे बघा. ओके, अरस्तू किंवा अरिस्टॉटल म्हणतोय जीवशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे जनक किंवा बायोलॉजीचा आणि झुलॉजीचे जनक कोण असतील तर अरिस्टॉटल आपल्याला बघायला मिळते बघा. पुढचा नेक्स्ट, पेशींचा शोध कोणी लावला? ओके, पेशीचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक. आपण पण बघितलं की रॉबर्ट हुक यांनी काय केला, पेशी शोध लावला, मृत पेशी शोध लावला. आपण कधी लावला त्यांनी बघा 1665 ला. आपण मगाशीच बघितले पेशींचा शोध लावलेला रॉबर्ट हुक, राईट. रॉबर्ट ब्राउन ह्याने काय केलं बघा, पेशी केंद्रकाचा शोध लावला. पेशी केंद्रक, पेशीमध्ये काय असते, केंद्रक असते. ह्या पेशी केंद्रकाचा शोध कोण लावला असेल तर रॉबर्ट ब्राउन लावला, राईट. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर, कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे वॉटर सोल्युबल आहे बघा. ओके, आता वॉटर सोल्युबल कोणते जीवनसत्व आहे तर बी आणि सी. ओके, लक्षात ठेवा की वॉटरमध्ये काय काय सोल्युबल आहे, बी आणि सी ही दोन जीवनसत्वे कशामध्ये, वॉटरमध्ये, WBC आपण जसं म्हणतोय, राईट. त्याच्यानंतर बघा WBC झालं, त्यानंतर बघा हे वॉटरमध्ये झाली, त्यानंतर मेदामध्ये, मेदामध्ये बघा एडका, EDK एडका ही जीवनसत्व कशामध्ये तुमच्या मेदामध्ये आणि ही वॉटरमध्ये बी आणि सी, राईट. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर, मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात, राईट. एकदम सिंपल आहे. मानवी कवटीमध्ये आपण बघितले मगाशी किती हाड असतात बघा, मानवी कवटीमध्ये 22 हाडं आपल्याला बघायला मिळतात. ओके, आता पुढचा क्वेश्चन, रक्त गोठण्यास मदत करणारा रक्तातील घटक कोणता? ओके, रक्त गोठण्यास व्हिटॅमिन के मदत करते आणि रक्तातील घटक कोणता विचारलं तर इथं रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट्स हे काय करते बघा, रक्त गोठण्यासाठी अत्यंत महत्वाचं काम करते बघा. शरीराला ऊर्जा देण्याचं पण काम करते आणि इथं रक्त गोठण्याचं पण काम करते बघा. ओके, पुढचा आता, मूत्रपिंडाचा कार्यात्मक घटक ओके कोणता आहे तर मूत्रपिंडाचा कार्यात्मक घटक कोणता आहे, त्याचा सगळ्यात छोटा एकक कोणता असेल तर नेफ्रॉन. ओके, तर नेफ्रॉन हे लक्षात ठेवा. आता पुढचं नेक्स्ट, न्यूरॉन कोणाचं असते, न्यूरॉन हे आपल्या मेंदूचं असते आणि मूत्रपिंडाचं विचारलं तर नेफ्रॉन. पुढचं, मानवी शरीरातील ऊर्जेचा चलन किंवा एनर्जी करन्सी कोणती? ओके, मानवी शरीरातील ऊर्जेचं एनर्जी करन्सी कोणती असं विचारलं तर इथं बघा ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, हे काय मानवी शरीराचे ऊर्जेचं चलन करणारी करन्सी आहे बघा. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा आपलं मायटोकॉन्ड्रिया जे असते त्याच्यामध्ये काय होते, ऑक्सिजन असते, ऑक्सिशोषण होते आणि त्यानंतर क्रेब सायकल चालते बघा. क्रेब सायकल, क्रेब सायकल, राईट. आता क्रेब सायकल नंतर बघा 38 ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, ह्याच्यापासून काय होते बघा, एक ग्लुकोज तयार होते, एक ग्लुकोज आणि ह्या ग्लुकोज पासून बघा 4.2 किलो कॅलरी एवढी काय होते ऊर्जा मिळते बघा. 4.2 कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला बघायला मिळते बघा. ओके, तर हे महत्वाचं आपल्याला बघायला मिळते, अत्यंत महत्वाचं आहे, राईट. सर सगळ्यांनी लिहून ठेवा, तुम्हाला 100% फायदा होईल बघा. ओके, मानवी शरीरातील ऊर्जेचे चलन कोणतं आहे बघा, इथं ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, पुढचा आता, पेशींमधील प्रथिनांची फॅक्टरी कोणाला म्हणायचं? ओके, प्रथिनांची फॅक्टरी आपण मगाशी बघितले तर रायबोझोम जे आहेत ती प्रथिनांची फॅक्टरी किंवा प्रथिनांचा कारखाना कोणाला म्हणायचं, रायबोझोमला म्हणायचं, राईट. पुढचं, विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणायचं? विषाणूंचा अभ्यास. ओके, स्टडी ऑफ व्हायरस म्हणजे त्याला काय म्हणायचं, व्हायरॉलॉजी म्हणायचं. स्टडी ऑफ व्हायरस त्याला म्हणायचं व्हायरॉलॉजी, राईट. आता पुढचा क्वेश्चन आहे, सर्वात लहान पेशी कोणती आहे? ओके, शरीरातील सर्वात लहान पेशी शरीरातली म्हणलेलं नाही, सर्वात लहान पेशी ओव्हरऑल मध्ये तर कुठली आहे बघा, मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा पेशी आहे ती सर्वात लहान आणि शरीरातील विचारलं तर शुक्राणू सर्वात लहान. ओके, पण इथे विचारले ओव्हरऑल मध्ये सर्वात लहान पेशी कोणती बघा, मायकोप्लाझ्मा. सर्वात मोठी विचारली असते तर कोणती बघा, अंडी. कोणाचं, शहामृगाचं अंड सर्वात मोठं, राईट. पुढचं आता, रक्त गोठू नये म्हणून शरीरात कोणते नैसर्गिक रसायन असते? ओके, शरीरात रक्त गोठू नये म्हणून कोणतं असते बघा, हेपरिन असते. ओके, हे काय करते, शरीरात रक्त गोठून देत नाही. रक्त गोठले तर गुठळी वगैरे तयार होईल. ओके, आहे का नाही सांगा, रक्त गोठून सगळं अवघड काम होईल. ओके, माणसाचा मृत्यू पण होऊ शकते. शरीराच्या आतल्या भागात रक्त गोठून देत नाही कोण, हेपरिन. हेपरिनला एअर लागली की हेपरिन भरून जाते, तिथं रक्त गोठायला चालू होते बघा. ओके, म्हणून जर आपल्या शरीरामध्ये जर लागलं तर काय होते बघा, रक्त गोठते. ओके, कारण का एअर लागली का हेपरिन मरते आणि रक्त गोठते बघा, रक्त बाहेर आल्यानंतर. पण आत रक्त गोठता कामा नाही, कारण का हेपरिन आतल्या आत रक्त गोठू देत नाही. त्यानंतर लागल्यानंतर रक्त गोठायला पाहिजे, कारण का रक्त बाहेर जाऊन चालत नाही, हेपरिन मरते. तसं काय होतं बघा, व्हिटॅमिन के वगैरे असतील तर ते काय करतात बघा, प्लेटलेट्स वगैरे रक्त गोठवण्याचं काम करतात. ओके, पुढचा आता नेक्स्ट, त्याच्यानंतर मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू स्ट्रॉंगेस्ट मसल कोणता आहे तर मानवाचा जो काही जबडा आहे. ओके, सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट मसल आपल्याला इथं बघायला मिळते बघा. ओके, आता शेवटचा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो आपला, ऊतींचा अभ्यास स्टडी ऑफ टिश्यूज करणाऱ्या शास्त्राला काय म्हणायचं? टिश्यूंचा अभ्यास म्हणजे ऊतींचा अभ्यासाला म्हणायचं हिस्टॉलॉजी. काय म्हणायचं बघा, हिस्टॉलॉजी. सेलचा जर अभ्यास असेल, सेलचा, ओके, सेल म्हणजे पेशींचा जर अभ्यास असेल, पेशी किंवा आपण त्याला काय म्हणतोय, सेल म्हणतोय, यांचा अभ्यास असेल तर सायटॉलॉजी, राईट. पण ऊतींचा अभ्यास काय म्हणायचं बघा, हिस्टॉलॉजी. त्याच्यानंतर बघा झुलॉजी. झुलॉजी म्हणजे कुठलं बघा, प्राणीशास्त्र.
प्राण्यांचे राईट. ओके, झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्राचा अभ्यास. ओके, प्राण्यांचा अभ्यास झुलॉजी. आणि बॉटनी, बॉटनी म्हणजे काय, वनस्पतीशास्त्र. बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्राचा अभ्यास. ओके, ह्याचा जो काही जनक आहे त्याला म्हणायचं थिओफ्रेस्टस, राईट. तर हे 50 क्वेश्चन्स आहेत बघा. ओके, अत्यंत महत्वाचे आहेत. तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार. ओके, कुठली पण एक्झाम असून दे, हे 50 क्वेश्चन वाचून जावा. ह्यातले 100% क्वेश्चन तुम्हाला एक्झामला बघायला मिळतील. ओके, तुम्ही बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा सर्वांनी. ओके.